स्मृती इथे युती संदर्भात पहिली बैठक पार पडली। जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय ठरलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहतो या ठिकाणी राहुल शेवाळे आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, तर योगेश कदम हे देखील उपस्थित होते। गृहराज्यमंत्री शीतलताई मात्रे पण आहेत आणि या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांशी आपण बातचीत करणार आहोत। राहुलजी, प्रकाश सुर्वे साहेब पण आहेत, आमदार आहेत मागाटण्याचे। आज बैठक पार पडली। 125 जागांचा जो दावा आहे तो कुठेतरी केला जातो अशी माहिती मिळते आणि त्याबद्दलचा जो सर्वे ते देखील सांगतो की शिवसेनेचं वर्चस्व या 125 जागांवर निवडून येऊ शकतात। काय म्हणा? नाही, असल्या कुठल्याही दाव्यासंदर्भात चर्चा झाली नाही। आज चर्चा झाली की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची आणि 227 जागांवर आता महायुतीचा दावा आहे आणि 150 जागा जिंकून महायुतीचा महापौर बनवण्याचा दावा आज महायुतीच्या एकत्रितपणे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईची जी जनता ही महायुतीच्याच पाठीशी उभी राहील। लोकसभा असेल, विधानसभाचं आपण जर बघाल आकडेवारी तर महायुतीची जनता ही मुंबईची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आणि महायुतीलाच महापौर बसवण्याकरता त्या आशीर्वादाने सहकार्य करतील। नक्कीच वारंवार ठाकरे म्हणतायत की मराठीच असेल मुंबईचा महापौर, याला उत्तर कसं? मराठीच असणार आहे महापौर। मुंबईचा महापौर आम्ही पण यापूर्वीच सांगितलेलं आहे, मुंबईचा महापौर महायुतीचा मराठी महापौर असणार। आज संजय राऊत आणि त्यासोबतच राज ठाकरे यांची जवळपास 45 मिनिटं बैठक झाली। अनिल परब देखील त्या ठिकाणी होते आणि 2 दिवसामध्ये युतीची घोषणा होईल अशी माहिती मिळते। शिवसेनेसाठी हे किती मोठं आव्हान असणार आहे? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। कुठलंही आव्हान नाही शिवसेनेला आणि महायुतीला। आमचा कामावर विश्वास आहे, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मुंबईची जनता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे। कारण मुंबईकरांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना एक ऐतिहासिक निर्णय घेतलेत आणि त्या निर्णयांमुळे मुंबईतले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असेल, हे सर्व मार्गी लागलेले आहेत आणि ह्याची जाण संपूर्ण मुंबईकरांना आहे। मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच टिकवण्याकरता शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतलेत त्यामुळे मराठी माणूस हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहील। म्हणतात मराठी माणूस मुंबईतच राहावा, तो टिकवण्याकरिता पाठपुरावे केले जातात, प्रयत्न केले जातात आणि याला उलट संजय राऊत म्हणतात की मुंबई अमित शहांच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही, मुंबई तोडण्याचा घाट घातला। हा नरेटिव्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कसा ब्रेक करणार? नाही, हे नेहमीच त्यांचं वक्तव्य आहे। निवडणूक आले तर ह्या गोष्टी त्यांना आठवतात। फक्त खऱ्या अर्थाने मुंबईला आणि संपूर्ण महाराष्ट्राला देशापासून तोडण्याचं काम हे लोक करत आहेत। वारंवार अमित शहांच्याबद्दल बोलत असतील किंवा इतर बाबतीत जर केंद्राच्या बाबतीत बोलत असतील, त्यामुळे केंद्राकडून मुंबईला जे सहकार्य होतं आणि मुंबईचे जो विकासात्मक कामं होतं ते कुठे ना कुठे होऊ नये म्हणून मुंबईला खऱ्या अर्थाने केंद्रापासून आणि याच्यापासून तोडण्याचा डाव ते त्यांच्या वक्तव्यातून करत आहेत। नक्कीच आज जी बैठक झाली ती किती सकारात्मक झालेली आहे आणि पुढची बैठक नेमकी कधी आहे आणि जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरणार आहे का येत्या काही दिवसात? पुढची बैठक 2 दिवसांनी होणार आहे आणि प्रत्येक वॉर्डनिहाय आम्ही चर्चा करणार आहे। जिंकणे हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असणार। महायुतीचा उमेदवार जिंकेल कसा हा क्रायटेरिया ठेवणार आणि त्या क्रायटेरियानुसार आम्ही संपूर्ण चर्चा करणार आहे। त्यामुळे उमेदवार कुठल्या पक्षाचा हा आता महत्त्वाचा नाही, उमेदवार हा महायुतीचा हा आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि तो महायुतीचा उमेदवार जिंकेल कसा या दृष्टिकोनातून आम्ही आता चर्चा करणार। आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे राहुल शेवाळे यांनी आणि शिवसेनेच्या वतीने ते सुद्धा बैठकीला उपस्थित होते। 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय चर्चा केली जाणार आहे आणि विनिंग हा जो क्रायटेरिया आहे तो सगळ्यात प्रायोरिटीवर असणार आहे। त्यामुळे जागा नेमक्या कुणाकुणाला कशा मिळणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।